कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सचिव दिनकर पाटील साहेब, तुमचे इथले शिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर साहेब, या महोत्सवाचे 2 कार्यवाहक शिरीष चिटणीसजी आणि गुरुवर्य पाटणे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी, मध्ये मध्ये भाषणात नावं येतीलच त्यांची, सगळ्यांची नावं घेत बसत नाही, आणि समोर बसलेली सर्व आदरणीय सन्माननीय मंडळी, अजित पाटील सर, शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विद्यार्थ्यांना मुद्दाम हे सांगू इच्छितो की तुम्हाला 1 मिनिटही बोर होणार नाही असं तुमच्यासाठी मी बोलणार आहे. पण त्याच्या आधी मी या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन करतोय, तर त्या निमित्तानं थोडंसं बोललं पाहिजे आणि ते बोलणं मात्र तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्यावं. फक्त 5 मिनिटं तुम्ही मला द्या आणि तुम्ही आणि मी नंतर मग आहोत. तुमच्या पुस्तकातल्या माझ्या कविता आणि मी आणि तुम्ही आपणाला धिंगाणा करायचा या मंडपामध्ये. पण त्याच्या आधी थोडंसं या प्रौढ मंडळींसाठी या निमित्तानं उद्घाटक म्हणून मला जे बोलणं आवश्यक आहे ते मी तुमच्यासाठी बोलतोय. 21 वर्ष झाली हा ग्रंथ महोत्सव साताऱ्यात होतो आहे आणि या ग्रंथ महोत्सवाची सुरुवात ज्यांनी केली ते निष्ठेनं 21 वर्ष झाली या ग्रंथ महोत्सवाला उपस्थित राहतात. ते दिनकर पाटील सर असतील, यशवंत पाटणे सर असतील, त्यांच्या आधी आमचे राजेंद्र माने असतील, त्याच्या आधी शंकर सारडा असतील, या मंडळींनी शिरीष चिटणीस असतील, आम्हाला साताऱ्याशी सतत बांधून ठेवलेलं आहे. योगायोगानं तुमचे शिक्षणाधिकारी क्षीरसागर साहेब रात्री नवीन आलेले आहेत साताऱ्याला. मला म्हणाले की तुम्ही याच्या आधी साताऱ्याला कधी आलात का? आणि मग मी हसलो. मी त्यांना म्हटले याच्या आधी साताऱ्याला मी कधी आलेलो नाही, मी साताऱ्याचाच आहे, सातारा माझं गाव आहे आणि साताऱ्यात मी इतक्यांदा आलेलो आहे की मी तुम्हाला त्याच्या सगळ्या तारखा सांगतो. म्हणून बसल्या बसल्या ह्या सगळ्या मंडळींना मी त्या तारखा दाखवत होतो की राजेंद्र मानेंनी मला कधी बोलवलं, त्यांनी मला पहिलं पत्र पाठवलं, ते किती सुंदर पत्र होतं. पाटणे सरांनी कसं बोलवलं, पाटणे सरांच्यामुळं आर आबा माझ्या आयुष्यात कसे आले आणि राजकारणाबाहेरचे एक आबा, माणूस म्हणून कुटुंब वत्सल आबा माझ्या आईच्या खाटेवर बसून कशी भाकरी खायचे ते माझ्या वाट्याला यांच्यामुळं आले उपमुख्यमंत्री असताना सुद्धा. आणि कितीतरी आठवणी शंकर सारडांनी तर मला उभंच केलं. शिरीष चिटणीस साहेबांनी आज वृत्तपत्रात लेख लिहिलाय, चिटणीस वहिनींनी एका वृत्तपत्रात लेख लिहिलाय, दोघा नवरा बायकोनी लेख लिहिलाय. आणि विशेष गमतीची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक शरद जोशींची आठवण सांगतो. शरद जोशी आमच्या परभणीला आले आणि परभणीला आल्याच्या नंतर अनंतराव उमरीकर आणि आशाताई उमरीकर असे 2 जण नवरा बायको त्यांच्या सोबत दौऱ्यात होते. तर अनंतराव उमरीकर म्हणाले की अहो, इंद्रजित भालेराव नावाचा आमचा परभणीचा एक फार चांगला कवी आहे, त्याला तुम्ही भेटलं पाहिजे. तर शरद जोशी म्हणाले नाही नाही, मी कवी फिवींना भेटत नसतो म्हणाले, माझे अनुभव चांगले नाहीत. नाही थोडं भेटलं पाहिजे, फार चांगला कवी आहे, गेस्ट हाऊसला मी मुद्दाम त्यांना बोलवलेलं आहे, तुमची भेट मी घडवणार आहे. शरद जोशी म्हणले मी नाही भेटणार त्या कवीला. मग थोड्या वेळानं आशाताई उमरीकर त्यांच्या मिसेस त्या म्हणाल्या की नाही साहेब, तुम्ही भेटलंच पाहिजे, फारच चांगला कवी आहे. आणि मग शरद जोशींनी जी कॉमेंट केली की नवरा आणि बायको 2 जण मिळून जर त्याला चांगलं म्हणत असतील तर तो खरंच चांगला कवी असला पाहिजे, मी नक्की त्याला भेटेल. तसं आज शिरीष चिटणीस आणि त्यांच्या मिसेस दोघांनीही इथल्या वृत्तपत्रात माझ्यावर लेख लिहून मी खरंच त्यांना आवडणारा आणि दोघांनाही आवडणारा, नवरा बायकोंना आवडणारा असा एक कवी आहे. असं वेगवेगळं प्रेम या मंडळींनी माझ्यावर केले. शंकर सारडांनी या भूमीवर, याच ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं, अभयसिंहराजे भोसले तेव्हा होते, इतकं सुंदर ते साहित्य संमेलन झालं होतं. आणि आयुष्यात पहिल्यांदा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी मला साताऱ्यानं दिली, शंकर सारडांनी दिली. आणि म्हणून मला साहित्याच्या क्षेत्रामध्ये उभं राहता आलं. हे मी वेळोवेळी लिहिलेलं आहे, वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्याचाच आज सुंदर पाढा आमच्या चिटणीस साहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये केलेला आहे. हा जो ग्रंथ महोत्सव आहे साताऱ्याचा, हा एक ग्रंथ महोत्सव आहे. आणि आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला ग्रंथ महोत्सवाची माहिती नव्हती. ग्रंथ महोत्सव आपल्याकडे होत नसत, जत्रा होत असत, यात्रा होत असत, ग्रंथ वाचन होत असे, ग्रंथ पूजन होत असे. पण बाहेर जगभरामध्ये आपण पाहतो की वर्ल्ड बुक फेअर होतं, भारतीय पातळीवर पुस्तक मेळा होतो दिल्लीला, बंगालला बोई बंगाल नावाचा फार सुंदर पुस्तकांचा मेळा होतो.
तसा हा मेळा सुरू करण्याची काय कल्पना आमच्या दिनकर पाटलांच्या डोक्यामध्ये आली आणि एक ऐतिहासिक गोष्ट या शिवाजी महाराजांच्या आणि रामदासाच्या भूमीमध्ये दिनकर पाटलांनी करून दिली, सुरुवात करून दिली. आणि सातारकर एवढे खंबीर की 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 21 वर्ष झाली त्या भूमिकेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेत आणि सतत 21 वर्ष इथं अप्रतिम असा ग्रंथ महोत्सव घडवून आणत आहेत. दिनकर पाटलांना वाटलं की आपण साताऱ्यात ग्रंथ महोत्सव सुरू केला, इथून बदली होऊन ते कोल्हापूरला गेले. त्यांनी कोल्हापुरात पण ग्रंथ महोत्सव सुरू केला, पण त्याचं सातत्य टिकलेलं नाही. तो खंड पडला. सांगलीला सुरू झाला, तोही खंडित पडला. पण साताऱ्याची मंडळी अशी किती खमकेपणानं टिकून उभी राहिली आणि त्या सगळ्या मंडळींनी 21 वर्ष एक कार्यक्रम आणि वरचेवर त्याचा प्रतिसाद वाढवत वाढवत अप्रतिम पद्धतीनं सुरुवात केलेला आहे. हा जो ग्रंथ महोत्सव आहे हा महाराष्ट्रामधला एक आगळा वेगळा ग्रंथ महोत्सव आहे. असा ग्रंथ महोत्सव दुसरीकडे होत नाही. एवढे मोठे स्टॉल दुसरीकडे लागत नाहीत. जिल्ह्याला साहित्य संस्कृती मंडळाचे जे ग्रंथ महोत्सव होतात त्याची थीम साताऱ्यातूनच त्यांना मिळालेली आहे असंही मला समजलं. पण ते अतिशय छोटे होतात, ते अतिशय शासकीय पातळीवरचे असतात आणि शासकीय पद्धतीनंच होतात. पण या कार्यक्रमाला एका बाजूने शासनही पूर्णपणे शिक्षण विभागाच्या वतीने पाठीशी उभं असतं आणि साताऱ्याची जनता देखील पूर्णपणे या महोत्सवाच्या पाठीशी उभी असते. म्हणून असा अप्रतिम दुसरीकडे कुठेही न होणारा ग्रंथ महोत्सव गेली 21 वर्ष साताऱ्यामध्ये होतो आहे. म्हणून मला या गोष्टीचं अत्यंत कौतुक वाटतं आहे आणि मला ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. मी सुरुवातीपासून पाहतो आहे की ही सगळी मंडळी किती सुंदर सुंदर बोलतात. त्या सगळ्या मंडळीने किती चांगल्या चांगल्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली. पण आपल्या इथे आपली जी मुलं असतात समोर बसलेली ती थोडी कंटाळतात, निघून जातात. पाटणे सरांना वाईट वाटलं. पाटणे सर म्हणाले, अरे असं करू नका, तुम्ही बसून राहा. पण उशीर झाला आपल्याला कार्यक्रम सुरू करायला. मुलं आधी येऊन बसलेली असतील, त्याच्यामुळे मुलं कंटाळतात, त्याच्यामुळे मुलं उठतात. तर बऱ्याचदा असं होतं. पण मुलांना बळजबरीनं बसूनही उपयोग नसतो. त्यांच्या मनानं त्यांनी बसलं पाहिजे. उत्स्फूर्तपणे त्यांनी या कार्यक्रमाला दाद दिली पाहिजे, म्हणजे मग मजा येते. त्याच्यामुळे मधल्या गोष्टी मी अधूनमधून बोलणारच आहे. राजेंद्र माने आहेत, पाठीमागे सुनीताताई पवार बसलेल्या आहेत, त्या माझ्या प्रकाशिका आहेत. त्यांनी माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे ही सगळी साताऱ्यानं मला प्रेमात गुंफलेली माणसं आहेत. सुनीताराजे पवार असतील, राजेंद्र माने असतील, दिनकर पाटील असतील, शिरीष चिटणीस असतील, यशवंत पाटणे असतील, हे सगळे अशी गुंफलेली माणसं आहेत. आणि ह्या माणसांची गुंफण मला पुन्हा पुन्हा इथे घेऊन येते. इथली रयत शिक्षण संस्था आहे, अजित पाटील समोर बसलेले आहेत. या रयत शिक्षण संस्थेने सुद्धा मला अनेकदा साताऱ्यात बोलवलं. नगर वाचन मंदिरानं अनेकदा साताऱ्यात बोलवलं. वेगवेगळ्या कॉलेजेसच्या आणि शाळांच्या गॅदरिंगला मी इथे अनेकदा आलेलो आहे. पण गेल्या काही दिवसापासून मी आलो नव्हतो. मी पहिल्यांदा ग्रंथ महोत्सवाला आलो ते साल होतं 2005 आणि मी शेवटचा ग्रंथ महोत्सवाला आलो ते साल होतं 2010. म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष झाली मी या ग्रंथ महोत्सवाला आलो नव्हतो मधल्या काळामध्ये. रिपीट पुन्हा नको म्हणून. पण 5 वर्ष सतत मी आलो होतो. तेव्हापासून आमचे प्रदीप कांबळे मित्र ही सगळी मंडळी तेव्हापासून भेटत होती. आणि 5 वर्ष सतत आल्यावर म्हटलं, सर तुम्हाला साताऱ्याचे लोक असं म्हणतील की तुम्हाला दुसरा पाहुणा भेटत नाही काय, दुसरं कोणी भेटत नाही काय, तुम्ही आता अन्य लोकांना बोलवा. एकदा मी कवी संमेलनासाठी आलो, एकदा व्याख्यानासाठी आलो, एकदा एका परिसंवादासाठी आलो, एकदा एक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आलो बहिणाबाईंच्या कवितांचा, खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा. एकदा मी गाऊ जिजाऊ सामी हा जिजाऊंच्या जीवनावरचा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आलो होतो. त्याच्यामुळे सातारा माझ्यासाठी नवीन नाही, साताऱ्याची मंडळी माझ्यासाठी नवीन नाहीत आणि ही समोर बसलेली जी पोरं आहेत ना ही तर माझ्यासाठी अजिबातच नवीन नाहीत. ही सगळी पोरं 3रीला असताना त्यांना माझी कविता अभ्यासाला होती का रे दोस्त? माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. होती ना तुम्हाला अभ्यासाला? हा. आणि जी मोठी मुलं आहेत कॉलेजची त्यांना माझी एक कविता अभ्यासाला होती. त्या कवितेच्या 2 ओळी जर मी म्हटल्या तर 100% ती मुलं 2 ओळी म्हणून दाखवतील. इतकी ती पोरांना आवडणारी कविता होती, सगळ्यांनी पाठ केलेली होती. ह्या सगळ्या पोरांना ती कविता अजूनही पाठ आहे कॉलेजच्या, हे मी खात्रीनं सांगतो. 2 ओळी म्हणतो मी, पुढच्या 2 ओळी तुम्ही 100% म्हणणार. शेतामध्ये माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. म्हणजे सगळ्या पोरांना ते माहित आहे, सगळ्या पोरांना ती कविता पाठ आहे. 21 वर्ष अभ्यासक्रमामध्ये 21 वर्ष ती कविता अभ्यासक्रमामध्ये होते. त्या 21 वर्षात पुस्तकं बदलली नाही काय? पुन्हा पुस्तकं बदलली, पण ती कविता 21 वर्ष बदलली नाही. आता नाही ती, कारण 3 वेळा ती कविता पुन्हा अभ्यासाला लागली. एका तुमच्या साताऱ्याच्या शाळेमधला मला किस्सा सांगितला अजित पाटील रयतच्या.
एका शिक्षकानं ते नवीन छापून आलेलं पुस्तक पाहिलं नवीन अभ्यासाचं, आणि त्यांना असं दिसलं की त्याच्यामध्ये इंद्रजित भालेरावांची कविता आहे. त्यांनी दुसऱ्या शिक्षकांना बोलावलं, म्हणले गुरुजी इकडे यावं, हे पुस्तकात पाहणं केवढी मोठी चूक झाली. ते म्हणले काय झालं? म्हणले हे 5वीचं बदलून आलेलं पुस्तक पाहणं. म्हटले हो पाहिलं मी. म्हणजे मग केवढी मोठी चूक झाली? म्हणाले काय? म्हणले जुनी अभ्यासक्रमातली एक कविता जशाला तशी पुन्हा छापली की हो म्हणले यांनी. ते म्हणले कुणाची कविता? म्हणले इंद्रजित भालेरावांची कविता. म्हणले कवितेचं काय नाव? म्हणाले बाप. म्हणले मग बाप कसा काय बदलता येईल? म्हणाले बाप काय बदलता येतो का? म्हणाले बाप हा नियतीनं देवानं ठरवून दिलेला असतो, तो कन्फर्म असतो. म्हणून म्हणले इंद्रजित भालेरावांची कविता बदलली नसेल. हा गमतीचा भाग सोडून द्या, पण जेव्हा जेव्हा पाटील सर ही कविता बदलणार, अभ्यासक्रम बदलणार असं शिक्षकांना कळायचं की पुढच्या वर्षी 5वीचं पुस्तक बदलणार, महाराष्ट्रातले सगळे हजारो शिक्षक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला पत्र लिहून कळवायचे सगळं पुस्तक बदला, पण इंद्रजित भालेरावांची कविता बदलू नका. ती कविता पुन्हा पुन्हा अभ्यासाला ठेवली, 3 वेळा अभ्यासाला ठेवली. आणि ही कविता 3 वेळा अभ्यासाला होती. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या मंडळामध्ये हा इतिहास कधीही घडला नाही. एक कविता 3 वेळा त्याच पुस्तकात अभ्यासाला कधीही लागली नाही, पण शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर ती कविता पुन्हा पुन्हा अभ्यासाला लागली. पोरांना ती आवडायची म्हणून, ग्रामीण भागातल्या मुलांना ती आवडायची म्हणून, तिच्यातला बाप आपलाच वाटायचा म्हणून. त्याचा एक मोठा गमतीदार किस्सा आहे पोरांनो, मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. तुम्हाला जशी ही कविता पाठ आहे तशी ज्या पोरांना ही कविता अभ्यासाला नव्हती, त्यांना, ज्या पोरांचे बाप अभ्यासाला नव्हते, त्यांना पण ही कविता पाठ होती. आमच्या मराठवाड्यामध्ये तुम्हाला एक गाव माहित असेल, बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचं गाव आहे. त्या अंबाजोगाईच्या गावाजवळ डोंगरामध्ये घाटनांदूर नावाचं एक गाव आहे. तिथं सोमेश्वर विद्यालय नावाची एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये मी गॅदरिंगला गेलो होतो 4-5 वर्षापूर्वी. गाव छोटं असल्यामुळं तिथले आमचे दीनानाथ फड म्हणून सर आहेत, ते म्हणाले सर आमच्या गावात हॉटेल चांगलं नाही, मी तुम्हाला अंबाजोगाईला नेऊन जेवू घालतो. म्हटलं चला. आम्ही निघालो, संध्याकाळची वेळ होती, किर्र अंधार पडलेला, भर्र डोंगरात आम्ही आलो. आणि मला कविता ऐकू यायली, शेतामध्ये माझी कोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. मी त्या दीनानाथ सरांना म्हटलं सर तुमच्या मोबाईलमध्ये टेप केली का मी ही कविता गॅदरिंगला म्हणताना? ते म्हणाले नाही हो. म्हटलं मग आवाज कुठून यायलाय? ते म्हणाले सर आवाज कुठून यायला, गाडीच्या काचा खाली केल्या तर बाहेरून आवाज येऊ लागला. भर्र डोंगरामध्ये किर्र अंधारात माझ्या कवितेचा आवाज येऊ लागला. मी म्हटलं सर महाराष्ट्रातल्या पोरांना तर माझी कविता आवडतेच आवडते, पण भूतांना पण माझी कविता आवडते की काय? कारण या किर्र डोंगरात भर रानात भूताशिवाय कोण असणार आहे? मी म्हटलं कोण कविता म्हणतंय, कुठून आवाज यायलाय, एखादं गाव आहे काय जवळ? तर म्हणाले नाही, आदिवासी लोकांचा तांडा आहे. म्हटलं कुठे आहे? तो म्हणाले मिणमिणता प्रकाश दिसतोय ना, तो आदिवासींचा तांडा आहे. म्हटलं आपली गाडी जाते का तिथं? म्हटले प्रयत्न केली तर जाते. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं घ्या बरं आपली गाडी तिकडं. हळूहळू आमची गाडी आम्ही तिथे घेतली आणि जे दृश्य पाहिलं ते एवढं अप्रतिम होतं दृश्य. आदिवासी नवरदेव नवरीचा विवाह समारंभ सुरू होता, हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता, हिरव्या हिरव्या पानांचा शान मांडव घातला होता. त्या मांडवाखाली आदिवासी नवरदेव नवरी बसून अंगाला हळद लावत होते आणि करवली हातामध्ये माईक घेऊन गाणं म्हणत होती, शेतामध्ये माझी कोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. म्हटलं वा, लग्नामध्ये हळद समारंभात आपली कविता म्हटली जाते गाणं म्हणून. आणि माझ्या सोबत जे दीना फडसर आले होते त्यांना एवढा आनंद झाला की एका आदिवासी तांड्यावर एका कवीची कविता लोक म्हणतायत आणि कवीला आपण साक्षात घेऊन आलो. त्या पोरीची कविता म्हणणं झाल्यावर तिला जवळ बोलवलं त्यांनी. म्हणाले बाळा तू छान कविता म्हटलीस, तुला या कवीचे कवी माहित आहेत का? त्यांना वाटलं, ती म्हणेल हो इंद्रजित भालेराव. मग आपण लगेच सांगू हेच आहेत इंद्रजित भालेराव, आणि मग त्या मुलीला किती आनंद होईल. पण असं घडलं नाही, घडलं वेगळंच. त्यांनी तिला प्रश्न विचारला, तुला या कवितेचे कवी माहित आहेत का? त्या मुलीने उलटा प्रश्न विचारला, कवी म्हणजे काय? कवी म्हणजे काय? दीना फडसर म्हणाले, तू 5वीच्या वर्गात आहेस ना, तुझ्या अभ्यासाला ही कविता आहे ना? ती म्हणाली नाही, मी 3रीच्या वर्गात आहे. ते म्हणाले मग तुला 5वीची कविता कशी काय पाठ? ती म्हणाली माझी बहीण 5वीच्या वर्गात आहे, तिच्या अभ्यासाला ही कविता आहे. डोंगरामध्ये शेळ्या म्हशी वळताना आम्ही नाचू नाचू ती कविता म्हणतो, तिची ऐकून ऐकून मला ती पाठ झाली. माझा गळा चांगला असल्यामुळे आता लोक मलाच ही कविता म्हणायला लावतात. मी त्या फडसरांना म्हटलं सर आता पुढे काही सांगू नका, माझा परिचय करू नका. मी असं हातानं खुनवलं. नेमकाच कार्यक्रम झाला होता गॅदरिंगचा, मानधन मिळालं होतं. हजाराच्या नोटा तेव्हा होत्या अस्तित्वात, खिशात होत्या. 1000ची नोट काढली, त्या मुलीला दिली. म्हटलं बाळा तू खूप छान गाणं म्हटलंस, मला तुझं गाणं फार आवडलं. आणि आम्ही निघून गेलो. पुढं निघून गेल्याच्या नंतर माझ्या गाडीमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचं अभिवाचन केलेली एक शिडी होती.
तर दीना फड सर अस्वस्थ होते. त्यांना मी ती शिडी ऐकवली. त्या शिडीमधली एक कविता ऐकवली. म्हटलं सर ही कविता ऐका. ते कवितेचा मराठी असे मी तुम्हाला सांगतो. हरिवंशराय बच्चन असं म्हणतात की मला लोक फार मोठा कवी म्हणतात. या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू माझा वर्गमित्र आहे. मला सोव्हिएटला नेहरू पुरस्कार मिळाला, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पण मी स्वतःला तेव्हाच मोठा कवी समजेल जेव्हा गंगा नदीच्या काठी गुरं राखणारा एखादा मुलगा माझी कविता म्हणेल. अमिताभ बच्चनच्या बापाचं स्वप्न साकार झालं का नाही माहित नाही. तो एवढा भाग्यवान ठरला का नाही माहित नाही. अमिताभ बच्चनच्या बापापेक्षा मी जास्त भाग्यवान ठरलो, कारण एक आदिवासी तांड्यावरची मुलगी माझी कविता म्हणत होती. पुढे गेल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलो. त्या हॉटेलमध्ये जेवायला बसल्याच्या नंतर त्या तांड्यावरून पुन्हा पुन्हा त्या कवितेचा आवाज यायलाय. म्हटलं सर ती कविता तीच कविता पुन्हा पुन्हा का म्हणते हो? गावातल्या एखाद्या माणसाला फोन करून विचारा. ते म्हणले येडी पोट्टी म्हणले, कवी म्हणजे काय माहित नाही आणि पुन्हा पुन्हा त्याचीच कविता म्हणायली म्हणले. म्हणलं सर फोन तर करा. त्यांनी गावातल्या एका माणसाला फोन केला की ती मुलगी तेच गाणं पुन्हा पुन्हा का म्हणते. आता त्यांना कविता म्हणून म्हणण्याचा काय अर्थ नव्हता, गाणंच. ते गाणं पुन्हा पुन्हा का म्हणते तर ते म्हणाले ह्या मुलीचं हे गाणं ऐकून त्या हायवेवरून कुणीतरी साहेब लोक कार घेऊन आमच्या तांड्यावर आले. त्यांना माहित नव्हतं आम्ही येऊन गेलो. कुणीतरी साहेब लोक आमच्या तांड्यावर आले. त्यांनी हे गाणं ऐकून त्या मुलीला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं. ती बातमी सगळ्या तांड्यावर झाली. आता सगळा तांडा गोळा झालाय. लोक म्हणाले 1000 रुपये बक्षीस, कोणतं गाणं म्हणलं, मन बरं पुन्हा. 1000 रुपये बक्षीस, कोणतं गाणं म्हणलं, मन बरं पुन्हा. असं म्हणाले लोक. तिला कविता म्हणायला लावायले. तिला पुन्हा पुन्हा सगळे लोक बक्षीस द्यायले. तिच्या समोरचं टोपलं पैशांनी भरून गेलं म्हणाले. म्हटलं वा वा, चांगली गोष्ट झाली. पण हे जे आहेत आमचे दीना फड ते अस्वस्थ. काय चांगली गोष्ट झाली म्हणले, येडी पोट्टी म्हणले, कवी म्हणजे काय माहित नाही आणि कविता म्हणते. ते अस्वस्थ होते. त्यांना म्हणलं सर अस्वस्थ होऊ नका, तुम्हाला आणखी एक किस्सा सांगतो. साताऱ्याचा किस्सा सांगतो, रयत शिक्षण संस्थेचा किस्सा सांगतो, एन डी पाटलांचा किस्सा सांगतो. ते तेव्हा सचिव होते, सेक्रेटरी होते. त्यांच्या कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये गॅदरिंगला गेलो. तिथेही पाटीलच प्राचार्य होते. त्यांनी बोलवलं होतं. एन डी पाटील वेळेचे भोगते ते आधीच येऊन बसलेले होते. मी गेल्याच्या नंतर मला परिचय करून दिला. हे आमचे एन डी पाटील रयत शिक्षण संस्थेचे सचिव. मी पाहिलंच होतं दिप्पाडच्या दिप्पाड माणूस. मी पायावर हात ठेवला, नमस्कार केला. म्हटलं ज्या माणसानं सेकापच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्यभर काम केलं त्या माणसासमोर आपणाला शेतकऱ्यांच्या कविता म्हणता येतात, आनंदाची गोष्ट आहे. मग त्यांनी विचारलं हे कोण आहेत एन डी पाटलांनी. ते म्हणाले हे इंद्रजित भालेराव, आपल्या गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे. एन डी पाटील म्हणाले हे काय करतात. प्राचार्य म्हणाले कविता करतात. एन डी पाटील म्हणले कशावर करतात. ते म्हणले शेतकऱ्यावर कविता करतात. एन डी पाटील म्हणले मला नाही आवडत शेतकऱ्यांवर कविता करणारे कवी. अरे म्हटलं आपण तर अभिमानानं म्हणत होतो की यांच्या समोर कविता वाचायला मिळते संधी आहे, हे तर म्हणतात की मला ग्रामीण कवी आवडत नाहीत. म्हटलं काय झालं. ते म्हणले काय ग्रामीण कवी आजकाल कविता लिहितात. म्हणाले अहो आमच्या शेतकऱ्यांनी, महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये मांडलेला शेतकरी कधीतरी आपल्या कवितेतून दाखवला का. एक तर शेतकऱ्यांच्या आयुष्यातला विनोद यांना दिसतो, नाहीतर शेतकऱ्यांच्या आयुष्यातला शृंगार ह्यांना दिसतो. शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जे आलं ते ह्या शेतकऱ्यांनी कधी आणलंय का. हा अलीकडे म्हणाले मला एक कविता मात्र आवडते शेतकऱ्यांच्या जीवनावरची. म्हटलं कुठली कविता. मला उत्सुकता होती. आपल्या तर कविता नाही, यांना कुठली कविता आवडते. तर त्यांनी मला कविता म्हणून दाखवली. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. प्राचार्यांनी त्यांना सगळी कविता म्हणून दाखवू दिली आणि प्राचार्य म्हणाले ही कविता ह्याच कवीनं लिहिलेली आहे, इंद्रजित भालेरावनेच लिहिलेली आहे. आणि मग दिप्पाडच्या दिप्पाड माणूस एन डी पाटील उठून उभा राहिले, मला मिठीत घेतलं आणि म्हणाले अहो किती दिवसापासून मी शोधात होतो की ही कविता कोण्या कवीनं लिहिलेली आहे, ही कविता मला आवडते. आणि मग प्राचार्यांना म्हणाले की चांगलं झालं तुम्ही इंद्रजित भालेरावना गॅदरिंगला बोलावलं. म्हटलं चला बरं झालं. आणि पुढचा मग कार्यक्रम छान झाला. माझी कविता ऐकून त्या गॅदरिंगमध्ये एन डी पाटलांनी जे भाषण केलं ते भाषण पुढे लिहून काढलं. लोकसत्तेने एका रविवार पुरवणीत पानभर छापलं होतं एन डी पाटलांचं माझ्या कवितेवरचं ते भाषण. हा सगळा किस्सा मी त्या सरांना घाटनांदूरच्या जांबाजोगाईच्या हॉटेलमध्ये सांगत होतो. आणि त्यांना म्हटलं पहा बरं केवढा मोठा माणूस. म्हणाले हो. एन डी पाटील. म्हणाले हो. म्हटलं रयतचा सचिव. म्हणाले हो. म्हटलं कॅबिनेट मंत्री होता. म्हणाले हो. म्हटलं शेकापचा अध्यक्ष होता. म्हणाले हो. म्हटलं त्यांना माझी कविता माहीत होती. म्हणाले हो. म्हटलं माझं नाव माहीत नव्हतं. म्हणाले हो. म्हटलं मग त्या आदिवासी मुलीला माझी कविता माहीत असेल, माझं नाव माहीत नसेल तर तुम्ही एवढं का उदास होता. म्हणाले हो गडे. आणि मग त्यांनी श्वास सोडला आणि मग त्यांनी जेवायला सुरुवात केलं.
तर मी त्यांना म्हणालो, सर कवी माहीत असो नसो, कवी किती दिवस लोकांच्या समोर जाणार आहे? जास्तीत जास्त जगला तर 100 वर्ष लोकांच्या समोर जाईल. त्याची कविता चांगली असेल तर लोकांनी कविता ओळखावी. कुठे आहेस तुकाराम जिवंत आहेत, गाथा लोक ओळखतात. कुठं ज्ञानेश्वर जिवंत आहेत, ज्ञानेश्वरी लोक ओळखतात. त्याच्यामुळे कवीला ओळखो, कविता ओळखणं जास्त महत्वाचं. कवीच्या ओळखीवरून जर कविता ओळखत असतील लोक तर ती कविता काही फारशी चांगली नसते. कवीची ओळख नसताना ती कविता ओळखावी, ती जास्त कविता चांगली असते. आणि ते भाग्य मला या कवितेनं मिळवून दिलं. ती कविता मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवणार आहे. ऐकायची तुम्हाला? ऐकायची ना? पण मी एकटा म्हणणार नाही, तुम्हीही म्हणायची नाही. पण तुम्ही मला सहकार्य करायचं. कसं सहकार्य करायचं माहिती आहे? टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला टाळ्या वाजवता येतात? कशा वाजवता? वाजवा बरं. अशा नाही, मी तुम्हाला सांगतो कशा टाळ्या वाजवायच्या ते. आणि माझ्या पद्धतीनं टाळ्या वाजवा. मी सांगेल तशा टाळ्या वाजवा. त्याच तालात टाळ्या वाजवा. ताल जर तुम्ही कमी जास्त केला तर मला कविता म्हणायला अडचण होते. तेव्हा माझ्या हाताकडे लक्ष ठेवा, नंतर त्याच रिदम मध्ये टाळ्या वाजवा. चालेल? म्हणायची कविता? तयार आहेत तुम्ही? कुठे आहेत तयार? हा, कवितेचा पाठ म्हणजे पाठीचा कणा ताट करून बसण्याला तयार म्हणतात. तयार आहेत ना? हाताचा घाम पुसून घ्या. माझ्यासारखा भांगावरून हात फिरवा छानपैकी एकदा. तुला नाहीत ना रे केस, तू कशाला हात फिरवायला? आहेत सगळ्यांना. पुढं पहा, सगळ्यांना केस आहे. गंमत केली मी. करायची सुरुवात. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडी तो लाकड, माय पेटविथे चुल्ला. बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्ला. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा छान वाजवल्या गिरी टाळ्या, मस्त सुंदर टाळ्या वाजवल्या. या पोरांना टाळ्या वाजवायला लावण्याच्या आधी क्षीरसागर सर, मी मनातल्या मनात असं ठरवलं होतं की पोरं चांगल्या टाळ्या वाजवतात का पोरी चांगल्या टाळ्या वाजवतात. आणि मनातल्या मनात असं पण ठरवलं होतं की पोरांनी चांगल्या टाळ्या वाजवल्या तर पोरांना बक्षीस द्यायचं, पोरींनी चांगल्या टाळ्या वाजवल्या तर पोरींना बक्षीस द्यायचं. मनातल्या मनात मी पाटणे सरांना, पाटील सरांना, क्षीरसागर सरांना, चिटणीस सरांना सांगितलं की परीक्षण करा, पोरं चांगल्या टाळ्या वाजवतात का पोरी चांगल्या टाळ्या वाजवतात. त्यांनी मनातल्या मनात परीक्षण केलं, मनातल्या मनात मला निकाल कळवला आणि मनातल्या मनात मी तुम्हाला बक्षीस नाही असं नाही घडलं, असं नाही, आम्ही खोटं नाही बोलत, असं नाही घडलं. घडलं वेगळंच. त्यांनी निकाल असा दिला
की पोरांनी आणि पोरींनी सारख्याच चांगल्या टाळ्या वाजवल्या म्हणून बक्षीस रद्द करण्यात आलेलं आहे. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं. कविता संपलेली नाही, मी मुद्दाम थांबलो. मी कविता म्हणायला सुरुवात केली आणि तुम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं होतं काय? टाळ्या वाजवा म्हटलं होतं काय? मग का टाळ्या वाजवल्या? कविता आवडली म्हणून? चाल आवडली म्हणून? अरे हीच कविता मी मुंबईला एका श्रीमंत मुलांच्या शाळेत म्हणत होतो, तर तिथल्या मुलांनी तुमच्यासारख्या उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायच्या ऐवजी त्यांनी हसायला सुरुवात केली. म्हटलं का रे बाळांनो का हसताय? ते म्हणाले तुम्ही काय कविता म्हणाले? म्हटलं काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं. त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. म्हटले म्हणून तर आम्ही हसायलो. म्हटलं काय झालं? म्हणले तुमचा बाप काळा आहे काय? काळ्या बापाचं हिरवं रान ओळ होती ना, तुमचा बाप काळा आहे काय? म्हटलं हो रे बाळा. पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं. म्हटलं तुमची आई पण काळी आहे का? म्हटलं हो रे बाळा, माझी आई पण काळी आहे, माझा बाप पण काळा आहे. तुझी आई कशी आहे? म्हटलं गोरी पान आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, आई गोरी असणे काय वाईट थोडंच असतं. म्हटलं तुझे वडील कसे आहेत? म्हटलं आईपेक्षा गोरे पान आहेत. म्हटलं तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची मला कल्पना आली होती, पण तू हसलास का? तर तुम्हाला म्हणला काळ्या माणसाचं मला हसू येतं. म्हटलं का? तर म्हटलं कारण नाही सांगतायत. म्हटलं पागल आहेस काय? हसतो आणि तुला तुझ्या हसण्याचं कारण नाही सांगतायत, पागल आहेस काय? म्हटलं नाही सर. म्हटलं मग का हसतो? म्हटलं सर नाही कारण सांगतायत, पण मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मुंबईच्या कॉलेजमधला तू विद्यार्थी, तुला काही प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. म्हटलं आपल्या देशाला गुलाम कुणी बनवलं रे? म्हणाला इंग्रजांनी. म्हटलं या देशाला गुलाम कुणी बनवलं? म्हणाला इंग्रजांनी. म्हटलं गांधी महात्मा आणि लोकमान्य टिळकाला जेलात कुणी टाकलं? म्हणाला इंग्रजांनी. म्हटलं भगतसिंग राजगुरू सुखदेवांना फाशी कुणी दिलं? म्हणाला इंग्रजांनीच. म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय? म्हणाला गोरे. म्हटलं तुझा बाप कसा आहे? म्हटला गोरा. म्हटलं इंग्रज गोरे. म्हणाला हो. म्हटलं तुझा बाप गोरा. म्हणाला हो. म्हटलं इंग्रज देशाचे कोण होते? म्हणाला शत्रू. म्हटलं तुझा बाप कोण आहे? माझा बाप शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. म्हटलं तू 3 टाइम जे खातोस ना ते माझा बाप शेतामध्ये पिकवतो, पण तुझा बाप इथं मुंबईमध्ये एसी मध्ये ऑफिस मध्ये मंत्रालयात सचिवालयात बसून जो भ्रष्टाचार करून या देशाला फसवतो, तो तुझा बाप या देशाचा कोण आहे? त्याला मान्य करावं लागलं. शत्रू. म्हटलं पुढचा प्रश्न. म्हणाला काय? म्हटलं शत्रूला हसाव का मित्राला हसाव? म्हणाला प्रश्नच नाही, शत्रूलाच हसाव. म्हटलं मग तुझ्या बापालाच हस, हस तुझ्या बापाला. मग त्यानं जरा चेहरा कडूमडू केला. म्हटलं का रे बाळा चेहरा पाडला, तू नाराज झालास? म्हटलं तुम्ही माझ्या वडिलांचा अपमान करायले. म्हटलं तू आधी माझ्या काळ्या शेतकरी बापाला हसलास तेव्हा माझ्या बापाचा अपमान झाला, हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे? आणि तुला कुणी सांगितलं म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व? आमच्या गावाकडे ये, खेड्यापाड्यात ये, गोऱ्या माणसाला काय म्हणतात? म्हटलं काय म्हणतात? म्हटलं चावडीवर 4 माणसं बसलेली असली खेड्यातली आणि एखादं गोरपान माणूस शहरातून येऊ लागलं तर माणसं म्हणतात काय गोरपान दिसायले एखाद्या बाळातीन बाईसारखं. ते म्हणले असं का म्हणतात? म्हटलं आमच्याकडे फक्त बाळंतीन बाया गोऱ्या असतात. म्हणाला कसं काय? म्हटलं मी स्वतः पाहिलं.
माझी आई जेव्हा माझ्या लहान्या भावाला जन्म द्यायला बाळंतिणीच्या खोलीमध्ये गेली तेव्हा आतमध्ये जाताना माझी आई काळी होती. आई बाळंत झाली आणि आई 15-20 दिवसांनी हातात बाळ घेऊन बाहेर आली तेव्हा आई गोरी पान, तिच्या हातातलं बाळ गोरं पान. आईनं आमच्या बरोबर शेतात राबायला सुरुवात केली. 8 दिवसात आई काळी, तिच्या हातातलं बाळ काळं. तो म्हणला असं का झालं? म्हटलं तुला जे सुरुवातीला म्हणालो ना